काय म्हणता? हा, माझ्या पक्षाच्या विरुद्धमध्ये काम करता, मला असं चालणार नाही असं रागाच्या भरात बोलून त्यांच्या पियाला म्हटले, लाव रे इद्रिसला फोन. दुःखात होतं. आणि सगळ्यात जर खुशी जर कोणाला झाली असेल त्या दिवशी 28 तारखेला तो आमदार इद्रिस नायकवडे झाली. का की माझा राजीनामा होणार नाही. आमदार इद्रिस नायकवडेनं जे आरोग्य शिबिर घेतलं आहे ते एक ढोंग आहे. आमदारकी वाचवण्यासाठी घेतलेलं हे आरोग्य शिबिर आहे. मुस्लिम समाजासाठी तू काय केलंय, अल्पसंख्याच्या समाजासाठी तू काय केलंय, तसं हे कुचका आम मुस्लिम समाजामध्ये आहे, याला काढून टाकलं पाहिजे. तर पीटी सच होईल आणि समाज जेवढा आहे आणि जोराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे राहील. आमचा मुस्लिम समाज एवढं नाराज झालेला आहे की समाजाचं नाव बदनाम करण्याचं काम आमदार इद्रिस नायकवडेने केलं. त्या मीटिंगमधनं इद्रिस नायकवडेला बाहेर काढण्यात आलं. कोण नव्हतं तेव्हा मी तिच्यावर बघतो, त्यांच्या डोळ्यातनं पाणी बघून माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. मराठा सगळं एक व्हायला आलं. तुम्ही दोन्ही भाऊ मला पाठिंबा द्या, तुमच्या पाठीची मी राहतो. वार्ड क्रमांक 6 मध्ये तुम्हाला 2 वेळा तिकीट द्यायची जिम्मेदारी माझी. नाही, 6 नंबर वार्ड माझा आहे. मी त्यांना तिकीट दिलं आणि दोघांना निवडून आणायचं माझी जिम्मेदारी. त्यावेळेला 29 तारखेला त्या हॉटेलमध्ये बसलं आणि तिकीट द्यायचं वेळ आली. मला म्हटलं लेडीज घ्या भेटू. मी लेडीज घेणार नाही, मीच उभारणार आहे. दिल्याप्रमाणे तुम्ही शब्द पूर्ण करा. शब्द पूर्ण करत नाही. जयंतराव पाटलासारख्या माणसाला तुम्ही फसवलं, अजितदादासारख्या माणसाला फसवलं. हे आता 2 वर्षासाठी मी तरी सांगितलं, तिने सत्ता कबूल केल्यात का मी कबूल की बोललोय? इद्रिसने सत्ता म्हटलं ना मला 2 वर्षासाठी दिले म्हणून, का मी बोलायला लागलोय? अरे अजून सुद्धा वेळ गेली नाही, जावा द्यावा राजीनामा. मुस्लिम समाजाचं कुठं तर मान सन्मान ठेवा. इद्रिसला फोन लावलं गेलं, त्याने त्यांचं बोलणं झालं. 11 डिसेंबरला इद्रिसबाईनं आपल्या ऑफिसमध्ये पत्रकार म्हणजे मेळावा घेतला. कार्यकर्त्याला बोलवलं आणि एक ढोंग म्हणून, हिला म्हणतात की ढोंगी बाबा म्हटलं तर पण का वावं ठरणार नाही, एक ढोंग म्हणून राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकाला बसवलं आणि माझा पाठिंबा म्हणून व्हिडिओ शूटिंग काढून अजितदादाला पाठवण्यात आलं. प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेसचं काम केलं. प्रभाग क्रमांक 7 मध्ये BJPचं काम केलं. प्रभाग क्रमांक 5 मध्ये करंजी आमदारच्या विरुद्धमध्ये काम केलं. खरं बघायला गेले तर दादाला इद्रिसबाईकडनं फार मोठी अपेक्षा होती आणि इद्रिसबाईने जर दादाचा मान सन्मान ठेवून पक्षाचं काम बरोबर इमानदारीने जर केलं असता तर आज महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या ठिकाणी बसला असता. ज्या माणसानं, ज्या दादानं आमदारकी दिली की मुस्लिम समाजाने अल्पसंख्याक समाजाचा फायदा होऊ नये म्हणून, सभागृहामध्ये विषय मांडू नये म्हणून, त्या माणसानं दादाच्या विरुद्धमध्ये जाऊन पक्षाच्या